पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सौदी अरेबियात जेद्दा इथे 21 तोफांची सलामी देऊन स्वागत. उभय देशांमध्ये सहकार्याच्या अपार संधी असल्याचं पंतप्रधानांचं निवेदन. अमेरिका भारताकडे भागीदार म्हणून सन्मानाच्या दृष्टिकोनातून बघतो. दोन्ही देशांकडे परस्परांना देण्यासारखं बरंच काही असल्याचं अमेरिकेचे उपाध्यक्ष JD व्हान्स यांचं प्रतिपादन. जम्मू काश्मीरच्या पहलगाम इथं पर्यटकांच्या वाहनावर दहशतवाद्यांचा हल्ला. काही पर्यटकांचा मृत्यू तर काही पर्यटक जखमी झाल्याचं वृत्त. दहशतवाद्यांचा शोध सुरू. पंतप्रधान, जम्मू काश्मीरचे राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांसह सर्व स्तरातून हल्ल्याचा तीव्र निषेध. गृहमंत्री अमित शहा जम्मू काश्मीरकडे रवाना. भारतासारख्या लोकशाही देशात जनतेनं निवडून दिलेल्या संसदेला सर्वोच्च अधिकार. संविधानानंही संसदेला सर्वोच्च स्थान दिल्याचं मत उपराष्ट्रपतींनी केलं व्यक्त. वक्फ सुधारणा कायदा गरीब मुस्लिमांना हक्क मिळवून देणारा, मात्र असत्य पसरवून विरोधक मुस्लिम समाजाची दिशाभूल करत असल्याचा अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांचा मुंबईत आरोप. गोसी खुर्द प्रकल्पासाठी 25,972 कोटी रुपयांच्या सुधारित तरतुदींना राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा देण्याचाही निर्णय. काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेले भोर मतदारसंघाचे माजी आमदार संग्राम भुट्टे यांचा कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश. नव्या अभ्यासक्रमात प्राथमिक इयत्तांमध्ये हिंदी भाषा अनिवार्य करण्याला तुर्तास स्थगिती. लवकरच नवा शासनादेश जारी होणार. शिक्षण मंत्री दादा भुसे यांची माहिती. 4 वर्षांच्या खंडानंतर कैलास मानस सरोवर यात्रा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय. 30 जूनला भाविकांची पहिली तुकडी होणार रवाना. आणि ख्रिश्चन कॅथलिक चर्चचे धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांच्या निधनाबद्दल